मी आहे राजकीय वर्तुळातून। नमो महारोजगार मेळाव्याला शरद पवार यांना आमंत्रण दिलेले नाहीये, मात्र शरद पवार यांच्या ऑफिसमधून कार्यक्रमास इच्छुक असल्याचं स्पष्टीकरण समोर आलंय। शरद पवार यांनी आपण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी इच्छुक आहोत असं पत्र दिलं होतं, तर इच्छुक असल्याचं पत्र देऊन देखील निमंत्रण पत्रिकेवर सरकारच्या वतीने नाव छापलं नाही अशी माहिती आता मिळते। साम टीव्हीला याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे। आपण पाहतोय सध्या या निमंत्रण पत्रिकेच्या नावावरून हे सगळं वातावरण तापलेलं आहे। तर याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, काय सांगाल, काय सगळं हे घडतंय? आधी या संदर्भात राजशिष्टाचार विभागानं एक स्पष्टीकरण दिलं आणि त्याचं आता शरद पवारांचं असं म्हणणं आहे की मी असं कधीही म्हटलं नव्हतं की मला कुठल्याही शासकीय कार्यक्रमाला बोलवा किंवा नका बोलवू। नेमकं काय सध्या घडतंय? मोहिनी, आपण बघतोय की जो प्रोटोकॉल असतो शासनाचा, त्या ठिकाणचे खासदार आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले शरद पवार हे खासदार आहेत राज्यसभेचे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने कार्यक्रम होतोय, त्यामुळे त्यांचं नाव येणं अपेक्षित होतं, प्रोटोकॉलनुसार ते नाव येणं अपेक्षित होतं। तशा पद्धतीचं पत्रच दिलं, अशा पद्धतीचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। पण या ठिकाणी मानअपमान नाट्य, याच्या मागे राजकीय भूमिका आहे, राजकीय कारणं आहेत असं स्पष्ट दिसतंय। कारण की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस फुटून एक वेगळा पक्ष निर्माण झाला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांची होती, ती नंतर अजितदादांकडे देण्यात आली आणि एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे कुठेतरी राजकीय एक वेगळा संदेश जाऊ शकतो आणि आपल्याला माहिती की बारामतीमध्ये ज्या पद्धतीनं लोकसभा उमेदवारीवरून वेगवेगळा वाद निर्माण झालेला आहे, उमेदवार जे आहेत कदाचित अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्या ठिकाणी उमेदवार असण्याची शक्यता आहे, तर इकडनं सुप्रिया सुळे या उमेदवार असणार आहेत। त्यामुळे या सर्व राजकीय संदेश द्यायचा प्रयत्न आहे आणि त्यातूनच हा कलगीतुरा रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पण प्रोटोकॉलनुसार शरद पवार हे राज्यसभेचे महाराष्ट्रातून गेलेले खासदार आहेत, त्यामुळे त्यांचं नाव येणं अपेक्षित होतं। पण प्रशासनाने मात्र ज्या पद्धतीने सांगितलं की त्यांनीच माझं नाव छापू नये किंवा मला अशा पद्धतीनं बोलवू नये असं सांगितलं होतं, त्यावरती आता पवार यांच्या कार्यालयाकडून हे स्पष्टीकरण आले। त्यामुळे हा राजकीय कलगीतुरा रंगला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, शरद पवार यांनी सुद्धा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर अजित पवार यांना पत्र लिहून आमच्या घरी भोजन करावं अशा पद्धतीची विनंती केलेली आहे। त्यामुळे यातून वेगवेगळा राजकीय संदेश आणि त्याचबरोबर राजकीय डावपेच कुठेतरी रचण्याचा प्रयत्न केला जातोय या मान अपमान नाट्यातून। मोहिनी, नक्कीच धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण सांगितलं त्याप्रमाणे आता शरद पवार यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना जेवणाचं निमंत्रण दिलंय। तर बारामतीतील गोविंद बागेमध्ये पवार कुटुंबियांनी सीएम आणि डीसीएमना जेवणाचं निमंत्रण दिलेलं आहे। तर 2 मार्चला बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा होतोय आणि याच कार्यक्रमासाठी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार बारामतीत येत आहेत। त्यांना पवारांनी हे जेवणाचं निमंत्रण देऊन डिनर डिप्लोमसी केल्याचं सध्या दिसतंय। आपण शनिवारी 2 मार्चला बारामतीमध्ये शासकीय दौऱ्याच्या निमित्तानं येत असल्याचं समजलंय। सदर शासकीय कार्यक्रमाच्या प्रसंगी संसद सदस्य नात्यानं मला आणि सौ सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल। तसंच महारोजगार मेळाव्याचं आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्यमान विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी बारामती इथं मैदानात करण्यात येत असल्यानं संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं मी आपलं संस्थेच्या प्रांगणामध्ये स्वागत करतो। बारामती अतिथी निवासामध्ये चहापानासाठी आपणास निमंत्रितही करतोय। आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरामध्ये प्रथमच येत आहात। बारामती इथल्या गोविंदबाग या माझ्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घ्यावा असं निमंत्रण मी तुम्हाला देतो। कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांच्या सह या निमंत्रणाचा स्वीकार करावा। धन्यवाद। आपला शरद पवार।